नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. आपण येत्या 28 सप्टेंबरला जी आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे, त्यासाठी आपण YouTubeवर आपल्या चॅनलवर PYQ सीरीज चालू केलेली आहे. या सीरीजचा उद्देश एवढाच आहे, की आपण जे काही तुमच्या आयोगाचे प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण अप्रोच कसा बिल्ड केला पाहिजे, प्रश्न वाचायचे कसे असतात, कोणत्या ट्रिक्स वगैरे लावल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो इथे पाहत आहोत या पर्टिक्युलर सीरीज. तसं हे आपलं सायन्सचं फर्स्ट लेक्चर आहे. आता आपण या लेक्चरमध्ये 2024चा पेपर आता बघा या पर्टिक्युलर तुम्ही म्हणसाल मॅडम आमच्याकडे पी-वाय-क्यू आहेत. तुम्ही आमचं डिस्कस हो, तुम्ही करू शकता, पाहू शकता. पण कसं असतं त्या गोष्टी जर आपल्या कानावर सतत पडत गेल्या, त्याचा एक वाचण्याचा अप्रोच असतो किंवा कोणत्या प्रश्नाला कोणत्या पद्धतीने टॅकल केलं पाहिजे, ती सगळी ब्रेनस्टॉर्मिंग किंवा ती सगळी प्रोसेस आपल्याला एक्झामच्या आधी असणं जरुरीचं आहे आपल्यामध्ये आणि मग ती एक्झामच्या आधी आपल्यामध्ये इम्बाईब झाली, की आपल्याला तिथे पेपरमध्ये ती काय करता येते, अप्लाय करता येईल. राइट? म्हणून हा सगळा खटाटोपा काय आपण चालू केले. जेणेकरून आयोगाचे प्रश्न आपण काय मॅक्सिमम रित्या सॉल्व्ह करणार. कोणाचे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार? आयोगाचे प्रश्न मॅक्सिमम रित्या सॉल्व्ह करणार. त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? त्याचा ऑब्जेक्टिव्ह सरळ साधा आहे, की जे आयोगाची जी लँग्वेज आहे बघा, जी लँग्वेज आहे कमिशन, ती आपल्याला वाचण्याची सवय झाली पाहिजे. आणि ते कशा प्रकारे प्रश्न विचारतात, की जोपर्यंत आपण प्रश्न पाहणार नाही, ते सॉल्व्ह करणार नाही, तोपर्यंत ते समजणार नाही. हाऊ डू दे आस्क द क्वेश्चन? कुठल्या प्रकारे प्रश्न विचारतात, ते कसे प्रश्न विचारतात, अ, प्रश्नामध्ये कुठं फसवतात, आपल्याला ते सावध कसं राहायचं प्रश्न समोर आल्यानंतर, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय तुमच्या आपल्याला त्या इथे शिकायच्या असतात. राइट? आता बघा यानंतर काय असतं, या पर्टिक्युलर सीरीजचा अप्रोच एवढाच आहे, की तुम्ही एक्झाम रेडी व्हायला पाहिजे बिफोर दी एक्झाम. तुम्ही त्या आयोगाचे प्रश्न, त्याची काही भाषा आहे, कुठे फसवतात, कोणत्या विषयाला वेटेज जास्त आहे, कोणत्या विषयाला वेटेज कमी आहे, कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय त्याच्यामध्ये शिकायच्या असतात. म्हणून ही आपण काय सीरीज इथे आणलेली आहे. ओके. तर अशी ही सीरीज आजचं जे लेक्चर आहे, इट इज अ लेक्चर ऑफ द सायन्स, जनरल सायन्सचं लेक्चर आहे हे. जनरल सायन्सचं लेक्चर आहे. आणि जनरल सायन्सचं लेक्चर असल्या कारणाने आपण कुठला पेपर डिस्कस करू? 2024चा पेपर डिस्कस. असंच आपण काय करणार आहेत, नेक्स्ट लेक्चरमध्ये 23चा, त्याच्या नेक्स्टमध्ये 22चा, त्याच्या नेक्स्टमध्ये 20चा, असं 2018 पर्यंत आपण हे सगळं काय डिस्कस करणार आहोत. या सीरीजमधून तुम्हाला काय मिळणार आहे, तर अप्रोच मिळणार आहे हाऊ टू अटेम्प्ट अ पेपर याचा. ओके. तर आपण काय करूया, विदाऊट वेस्टिंग अ टाईम आपण डायरेक्टली स्टार्ट. पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग? तर पहिल्यांदा याला करायचा डब्बा, इथे रॉंग विचारलंय. ओके. पहिलं स्टेटमेंट आहे ॲटॉमिक न्यूक्लियस इज मेड अप ऑफ दी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा, हा ॲटम असतो. ॲटम मध्ये काय असतो? न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि तुमचा काय न्यूट्रॉन असतो. हे काय आहे? करेक्ट आहे. आणि इलेक्ट्रॉन त्याच्या आजूबाजूला काय करत असतो? फिरत असतो. इलेक्ट्रॉन काय असतो? निगेटिव्ह चार्जचा असतो. त्यातला काय प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्जचा असतो आणि न्यूट्रॉन हा काय असतो? न्यूट्रल असतो. तर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. ओके. प्रोटॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज, आता करेक्ट आहे ते. इलेक्ट्रॉन हॅज अ निगेटिव्ह चार्ज, आताच सांगितलं मी. ओके. न्यूट्रॉन हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. तर न्यूट्रॉनला कुठलाही चार्ज नसतो. न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो. म्हणून याचं उत्तर येतं 4. त्यांनी कारण रॉंग विचारलं. ओके. आता समजा त्यांनी रॉंग नसतं विचारलं आणि तुम्ही त्यांनी काय केलं असतं, तुम्ही हे नसतं वाचलं, तर तुम्ही मे बी दुसऱ्या ऑप्शनकडे काय गेले असतात, फिरले गेले असतात. तेव्हा तुम्हाला ते कन्फ्यूज झालं असतं. प्रश्न व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करून सुद्धा मे बी उत्तर चुकलं असतं. म्हणून याला काय करायचं, याला हायलाइट करायचं. त्यांना एक्झाममध्ये सुद्धा आपल्या ब्लॅक पेननी याला काय करायचा, डब्बा करायचा, जेणेकरून विसरलो नाही पाहिजे. आन्सर कधीच इकडं टिक करायचं नाही. करेक्ट आहे की रॉंग आहे इकडं कधीच टिक करायचं नाही. या साइडला टिक करायचं. नंतर पुन्हा वाचायचं त्यांनी काय विचारलंय, रॉंग विचारलंय, रॉंग विचारलंय. मग रॉंग किती नंबरला आहे? 4 नंबरला आहे. या साइडला कधीच करायचं नाही. या ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून या साइडला करा. नंतर बघा, वर फेकलेल्या कणाची गती 0 असते, परंतु त्याचे त्वरण किती? ओके. फॉर एक्झाम्पल मी हा पेन वर फेकला. आता मी हा पेन वर फेकला. हा वरून खाली येताना याचं ॲक्सेलरेशन किती असायला पाहिजे? ओके. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी.
आता जेव्हा हा पेन वरून खाली येईल बघा, वरून खाली येईल, त्याच्यावर कुठलाही फोर्स अप्लाय होत नाहीये. ही बॉडी फ्री फॉल करतीये. बॉडी काय करते? फ्री फॉल करतीये. पण ती फ्री फॉल करतीये, बट अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ द अर्थची ग्रॅव्हिटी आहे ना, अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ द अर्थची ग्रॅव्हिटी आहे ना, म्हणून याचं ॲक्सेलरेशन किती असेल? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कारण पृथ्वी तिला खेचतीये तिच्याकडे. मग ॲक्सेलरेशन 0 नसेल, ॲक्सेलरेशन 0 नसेल, इनफायनाईट पण नसेल, इनफायनाईट पण नसेल, 1चा तर प्रॉब्लेमच येत नाही. किती आहे? इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हाय? बिकॉज ऑफ दिस फोर्स. जेव्हा बॉडी फ्री फॉल करते, तिच्यावर एक्सटर्नल प्रेशर कुठला अप्लाय होत नाही, पण बॉडीवर पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणाचा फोर्स अप्लाय होतो. म्हणून काय? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा फॉर्म्युला जरी तुम्हाला माहित असला, बेसिक कॉन्सेप्ट जरी माहिती असला, तरी हा प्रश्न इझी प्रश्न आहे. तर मग तुम्ही पाहिलं असेल तर बेसिकचे प्रश्न येतात, बेसिक गोष्टी येतात आणि बेसिक गोष्टीच करायच्या असतात. उगाचच अव्वाच्या सव्वा काहीही करायचं. नंतर बघा, तेच वेदर फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला चेक करायचंय कोणती स्टेटमेंट ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. ओके, पहिले आहे बघा, फॉर प्रोपोगेशन ऑफ द साऊंड मीडियम इज नेसेसरी. तर जेव्हा तुम्ही साऊंड चॅप्टर वाचता तेव्हा तुम्हाला माहिती आहे साऊंड वेव्हला प्रोपोगेट करण्यासाठी त्यांना एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम, त्यांना काय म्हणतात, त्यांचं प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते. आपल्या सगळ्यांना माहिती. आणि साऊंडची जी स्पीड आहे सॉलिड मीडियम मध्ये सगळ्यात जास्त असते, नंतर लिक्विड मध्ये असते, नंतर गॅसेस मध्ये. म्हणजे साऊंड साऊंड वेव्स और साऊंड नीड्स अ मीडियम फॉर इट्स प्रोपोगेशन. म्हणजे स्टेटमेंट ट्रू आहे का? येस इट इज ट्रू. त्याने ट्रू विचारलं म्हणून टी लिहायचं, आपण सवय लावून घ्यायची. नंतर काय? युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज हर्ट्स. आपल्याला माहिती आहे आपण जे ह्युमन इयर आहेत बघा, हे 20 ते 20,000 हर्ट्स पर्यंत काय ऐकू शकतात. म्हणजे हर्ट्स मध्ये काय आहे याचं युनिट आहे. हे पण करेक्ट आहे, हे पण काय ट्रू आहे. नंतर काय? लाऊडनेस ऑफ साऊंड इज एक्सप्रेस इन डेसिबल युनिट. आपण म्हणतो किती डीबीचा माईक आहे, किती डीबीचं तुमचं स्पीकर आहे, डेसिबल युनिट मध्येच मोजतो. म्हणजे हे सुद्धा काय आहे तुमचं ट्रू आहे, हे सुद्धा काय आहे तुमचं ट्रू आहे. त्यांनी विचारलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. ऑल थ्री स्टेटमेंट आर ट्रू. ऑल थ्री स्टेटमेंट आर ट्रू. नंतर बघा, नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलिस इक्वेशन. ओके, खालीलपैकी कोणत्या बर्नॉलिस समीकरणाचा उपयोग नाही. आता मी तुमच्यासाठी ते बर्नॉलिसचं समीकरण लिहून आणलंय बघा. बर्नॉलिसचं समीकरण लिहून आणलंय बघा. प्रेशर इज इक्वल टू, म्हणजे तुमचं काय म्हणतात, प्रेशर एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. काय असतं? कॉन्स्टंट असतं. हे काय असतं? कॉन्स्टंट असतं, राईट. म्हणजे आता हे जे बर्नॉलिसचं इक्वेशन आहे हे कशासाठी वापरलं जातं? तर कुठलंही जे फ्लुइड आहे ना, कुठलंही जे फ्लुइड आहे ना, मग ते गॅसेस असू द्या, लिक्विड वाला असू द्या, याच्या मोमेंटमसाठी, याच्या मोशनसाठी आपण काय हे बर्नॉलिसचं इक्वेशन वापरतो. त्यावरूनच आपल्याला कळतं हा फ्लो तुमचा स्ट्रीमलाईन आहे, लिनियर आहे का टर्ब्युलंट आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यावरूनच कळतात. तर हे बर्नॉलिसचं जे इक्वेशन आहे हे कुठे कुठे वापरणार? जिथे जिथे वारा फ्लो करणार, जिथे जिथे फ्लुइड फ्लो करणार आहे. आता फ्लुइड म्हणजे फक्त लिक्विडच नाही, लिक्विड आणि गॅस या दोघांना आपण काय म्हणतो? फ्लुइड म्हणतो. तर ज्याच्या ज्याच्यातून फ्लुइड फ्लो होणार आहे अशा प्रत्येक ठिकाणी बर्नॉलिसचं इक्वेशनचं काय होणार आहे? ऍप्लिकेशन असणार आहे. आता बर्नॉलिसचं इक्वेशन खूप महत्वाचं आहे. 2023ला सुद्धा बर्नॉलिसचं इक्वेशनवर प्रिन्सिपल आलं होतं, म्हणून हे इक्वेशन सुद्धा तुमचं पाठ असलं पाहिजे, म्हणून मी इथे लिहून आलेली आहे. ओके, आता बघा या सगळ्या डिटेल गोष्टीसाठी आपण काय केलं, समजा तुम्हाला नसेल समजत बर्नॉलिसचं इक्वेशन, नसेल समजत तुम्हाला फ्लुइड, नसेल समजत त्याचा लॅमिनार किंवा स्ट्रीमलाईन फ्लो, नसेल समजत त्याचा टर्ब्युलंट फ्लो, तर याच्यासाठी आपण काय केलेली, आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षेसाठी टार्गेटेड अशी बॅच लॉन्च केलेली आहे, जी आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत आणि त्यात सायन्सचे लेक्चर येत्या 5 ते 6 दिवसामध्ये चालू होणार आहेत. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ती बॅच काय करू शकता? परचेस करू शकता. त्यामध्ये अशाच प्रत्येक बारीक बारीक कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील, राईट. आता पुढचा प्रश्न. आता बघा, जिथे जिथे तुमचा फ्लुइड हा फ्लो करेल, तिथे जिथे तुमचा फ्लुइड हा फ्लो करेल, तिथे तिथे बर्नॉलिसचं इक्वेशन लागणार आहे, राईट. मग आता बघा इथे दिलंय ॲस्पिरेटर पंप. ॲस्पिरेटर पंप आहे, पंप आहे, पंप मधून फ्लुइड फ्लो करणार आहे, येस, बर्नॉलिसचं इक्वेशन लागणार आहे. नंतर काय? व्हेंचुरी पंप, पुन्हा पंप आहे बघा, काहीतरी पंप होतोय, म्हणजे पुन्हा बर्नॉलिसचं इक्वेशन लागणार आहे. जर 2 ठिकाणी बर्नॉलिसचं इक्वेशन लागणार, तिसऱ्या ठिकाणी लागतं का? स्पीड ऑफ इफ्लक्स. आता नळी घ्या बघा, नळी, नळीमधून जर तुम्ही काय केलं, पाणी त्यातून कुठलाही फ्लो, तुमचा फ्लुइड काय केलं, मूव्ह व्हायला लागलं, फ्लो व्हायला लागलं, तर तिथून तुम्हाला स्पीड ऑफ इफ्लक्स कळतं ना. म्हणजे इथे सुद्धा बर्नॉलिसचं प्रिन्सिपल लागतं. म्हणजे तिन्ही ठिकाणी तुमचं बर्नॉलिसचं इक्वेशन काय लागतं. म्हणून याचं काय उत्तर आहे? डी, नन ऑफ द अबाव. अशी कोणतीच गोष्ट नाही वरी दिलेली जिथे बर्नॉलिसचं प्रिन्सिपल लागत नाही.
ओके. आता बघा आपली जी बॉडी असतात, आपल्या ज्या व्हेन्स असतात ना, तिथे सुद्धा लागतं. म्हणजे जिथून तिथून तुमचा फ्लुइड फ्लो करेल, तिथे तिथे बर्नॉलीचं प्रिन्सिपल लागतं. तुम्ही जे इंजेक्शनमध्ये ते घेताना पाहिलं असेल ना, इंजेक्शनमध्ये औषध भरताना पाहिलं असेल, तिथे सुद्धा तुमचं बर्नॉलीचं प्रिन्सिपल लागतं. प्रत्येक ठिकाणी लागतं ते. आता बघा, खोलीतील तापमानावर 300 के खोलीतील तापमानावर खोलीतील तापमानावर 300 के वस्तूद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णिक प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंग लांबी किती असते? महत्त्वपूर्ण योगदान तरंग लांबी किती असते? आता बघा ही जी पर्टिक्युलर इक्वेशन आहे, आता हा जो प्रश्न आहे ना, जनरली आपण वाचताना ह्या गोष्टी वाचत नाही, कारण इट इज अ वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न. इट इज अ वन ऑफ द डिफिकल्ट प्रश्न. पण अशा प्रश्न आपल्या वाचनात येत नाहीत, राईट? अशा प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे बघा. अशा प्रश्न सॉल्व्ह करण्याची एक मेथड आहे. तुम्ही जर या ऑप्शनकडे पाहिलं, तुम्हाला माहीत असो नाही माहीत असो, आता जनरली या गोष्टी आपण पाहत नाही. वेन्स डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपण काही पाहत नाही किंवा तो वाचतही नाही. एखादा असा ऑब्स्क्युअर प्रश्न येतो. तर सायन्समध्ये किती डीप जाणार ना, बिंग एक्झाम एक्झाम तुम्ही पकडली तर डीप जाण्याचे सुद्धा आपले लिमिटेशन्स असतात, कारण बाकीचे सब्जेक्ट पण असतात. मग असा एखादा अतरंगी प्रश्न आला, कारण वेन्स डिस्प्लेसमेंटचा कॉन्स्टंट जनरली आपण वाचत नाही किंवा जनरली आपण शिकत नाही, आणि शिकला तरी त्यात पुन्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे, राईट? पुन्हा काय करायचं? न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. आता बघा इथे काय सांगितलंय, तुम्ही जर हे ऑप्शन पाहिलेत, ऑप्शन काय? 500 नॅनोमीटर, 9550 नॅनोमीटर, 1500 नॅनोमीटर आणि 3000 नॅनोमीटर. यातलं एक तुम्हाला ऑड ऑप्शन दिसतंय बघा. एक तुम्हाला या 4 ऑप्शन पैकी एक जे ऑप्शन आहे बघा, हे काय दिसतंय? ऑड दिसतंय, वेगळंच दिसतंय. बाकीचे सगळे बघा एका पर्टिक्युलर रेंजमध्ये आहेत. तर कॉन्स्टंट वाटतायत, राउंड फिगर वाटतायत. 500 इज द राउंड फिगर अमाउंट, 1500 इज द राउंड फिगर अमाउंट, 3000 इज द राउंड फिगर अमाउंट. जर हे उत्तर नसतं, 9550 उत्तर नसतं, तर इथे काय दिली असती? 1000 अशी अमाउंट दिली असती. मग आपल्याला सॉल्व्ह करायला लागतं. तर एक्झामिनरनी आपल्यासाठी ही हिंट ठेवलेली आहे. हे जे ऑब्स्क्युअर उत्तर आहे, जे ऑब्स्क्युअर तुमची काय म्हणता येईल व्हॅल्यू आहे, इट इज युअर आन्सर, आणि सॉल्व्ह करण्याची तुम्ही काय अशी म्हणजे तुम्हाला हे ओळखता आलं तर तुम्ही सॉल्व्ह नाही केलं तरी चालतं, आणि तुम्ही याला टिक केलं तरी तुमचं काय तर उत्तर येऊन जातं. पण याचं काय आहे? याचं काय आहे? तुमचा वेन्स डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार तुम्ही काय करू शकता? इथे जाऊ शकता. वेन्स डिस्प्लेसमेंटचा काय आहे? फॉर्म्युला आहे. त्यानुसार तुम्ही काय इथे जाऊ शकता. तो काय आहे बघा? लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू 2 इंटू बी. आता हा जो बी आहे ना, हा तुमचा वेन्स कॉन्स्टंट आहे. हा तुमचा वेन्स कॉन्स्टंट आहे आणि त्याची व्हॅल्यू होती 2.98 इंटू 10⁻³ याची व्हॅल्यू होती 2.98 इंटू 10⁻³ आणि तुम्ही काय करू शकता? मग हे सॉल्व्ह केला तर तुम्हाला तुमचा लॅम्बडा मॅक्स भेटून जातो. तो आहे 9550 नॅनोमीटर. तुम्हाला हे माहिती असेल तर असं करू शकता. असं माहिती नसेल तर मी जो मेथड सांगितली त्याने सुद्धा जाऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला एक्झाम मध्ये टाइम सेव्ह करायचा असतो. आपल्याला काय दिलेल्या हिंट ओळखायच्या असतात. काय करायचं असतं? दिलेल्या हिंट ओळखायच्या असतात. नंतर बघा खाली, अरे झालं का रे? ओके झालं. Which of the following wavelength are used to study the crystal structure of your material? कोणती वेव्हलेंथ तुमच्या क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी यूज केली जाते? तर ही आहे तुमची एक्स रे वेव्हलेंथ. आता जेव्हा तुम्ही ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह शिकता बघा, त्यांचे ऍप्लिकेशन पाहता. एक्स रे कशासाठी वापरली जाते, इन्फ्रारेड कशासाठी वापरली जाते, युव्ही कशासाठी वापरली जाते, गॅमा कशासाठी वापरली जाते, अल्फा कशासाठी वापरली जाते, त्यामध्ये आपण ह्या गोष्टी शिकतो. पुन्हा शिकायचं असेल तर काय करायचं? राज्यसेवेची पूर्व परीक्षेची आपली जी काही फास्ट ट्रॅक बॅच आहे, अर्जुन बॅच तिचं नाव ठेवलेलं आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. आता बघा, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणले जाते? विच डिव्हिजन ऑफ द प्लांटिया इज कॉल्ड ॲज अँफिबियन्स ऑफ द प्लांट? अँफिबियन्स म्हणजे काय? हे असे प्लांट आहेत जे पाण्यातही राहतात, जमिनीवर राहतात, दोघीकडे राहतात. अँफिबियन्स आहेत ते, राईट? आता बघा राहणे, त्यांच्या हॅबिटेशनच्या रिलेटेड गोष्ट आहे. आता तुम्ही 2 ऑप्शन पाहिले, एक आहे जिम्नोस्पर्म, एक आहे अँजिओस्पर्म. इट इज रिलेटेड टू सीड, म्हणजे हा ऑप्शन उडाला, हा ऑप्शन उडाला. ते तुम्हाला इथे नाही कळलं, इथे जरी कळलं तुम्ही बीजी बघा, बीजी रिलेटेड टू सीड आहे, म्हणजे हे ऑप्शन असेच उडून जातात. राहितं कोण? एक तर पेरिडोफायटा आणि दुसरं ब्रायोफायटा. एक राहतं पेरिडोफायटा आणि दुसरं बायोफायटा. आता पेरिडोफायटा हे जे तुमचं प्लांटिया काय म्हणतात हे आहे, किंगडम आहे, याच्यामध्ये काय होतं? ज्या वनस्पती आहेत ह्या लँडवर राहतात, त्या तुमच्या दोघींकडे राहत नाही, त्या अँफिबियन्स नाहीयेत. म्हणजे हे उडालं, म्हणून हे तुमचं काय आन्सर आहे. आता हा PYQ सुद्धा आहे एमपीएससी ला आधी विचारलेल्या प्रश्नामध्ये, त्यातून सुद्धा तुम्ही करू शकता. समजा नाही समजलं तिथे बसल्या बसल्या, आता काय करायचं? या ब्रायोफायटा,
यो ब्रायो 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 दोन दोन दोन. ओके, बाय म्हणतो ना आपण बायलिनियर ट्रायलिनियर, तसं ब्रायो फायटा दोन. दोन ठिकाणी राहणारं कोण आहे, तर हे असंही तुम्ही शब्दाची फोड करून सुद्धा जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आयुष्यामध्ये. नंतर बघा, which of the following statement are correct about the cell theory of the Schilden and Schwann? शिल्डन आणि श्वानच्या सेल थेअरीनुसार कोणत्या गोष्टी करेक्ट आहेत हे आपल्याला ओळखायचे आहेत. ऑल लिव्हिंग थिंग आर कंपोज्ड ऑफ वन ऑर मोर सेल. I as a living being composed of one or more cell. Yes, it is a correct statement as per Schilden and Schwann. New cell are formed from the pre-existing cell. Yes, आपली सेल डिव्हिजन होते बघा, अमिमा सुद्धा तुमच्या दोन सेल मध्ये डिवाइड केला जातो. The new cell is formed out of a existing cell. हे सुद्धा काय आहे, करेक्ट आहे. नंतर देयर आर बेसिक सिमिलॅरिटीज इन द कंपोजिशन अँड मेटाबॉलिक फंक्शन ऑफ द सेल. यस, अमिबाची एक सेल आणि त्याची दुसरी सेल मध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटी असतील, सेम टाइप ऑफ मेटाबॉलिक फंक्शन ते परफॉर्म करत असतील. हे सुद्धा काय तुमचं करेक्ट आहे. नंतर काय आहे, द ऍक्टिव्हिटी ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी अँड इंटरॅक्शन ऑफ इट सेल्युलर स्ट्रक्चर. सो हे स्टेटमेंट सुद्धा काय करेक्ट आहे. आता बघा, जेव्हा तुमची आन्सर की आली तेव्हा या प्रश्नावरून बराचसा गदारोळ माजला होता. ते म्हणजे शिल्डेननी एक स्टेटमेंट दिलं, श्वाननी एक स्टेटमेंट दिलं. ऍक्च्युअली शिल्डेननी एक थेअरी टाकली आणि श्वाननी ती थेअरी काय केली, पुढे एक्स्ट्रापोलेट केली. म्हणून या दोघांच्या थेअरीनुसार हे चारीच्या चारी स्टेटमेंट काय करेक्ट आहेत आणि हे काय करायचं, ऑल ऑफ द अबोवकडे जायचं. फॉर एक्झाम्पल, असा एखादा प्रश्न माहित नसेल तुम्हाला, यांनी दिलंय त्यांनी दिलंय, पण हे जनरली जर तुम्ही पाहिलं तर हे खरे वाटतात. स्वतःच्या बॉडीला जरी तिथे ठेवून पाहिलं तर निगेट करण्यासारखं काहीच वाटत नाही. मग अशा वेळी उगाचच क्वेश्चनवर डाऊट घ्यायचा नाही, स्वतःवर डाऊट घ्यायचा नाही आणि काय करायचं, जे स्टेटमेंट बरोबर वाटतात जनरल लॉजिकने त्याला बरोबर मानायचं, म्हणजे बरोबर वाटत नाही त्याला रॉंग मानायचं. उगाचच ते डोकं लावत बसायचं. नंतर आहे बघा, लीफ ब्लाइट ऑफ अ व्हीट इज कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फंगस. कोणत्या फंगसमुळे तुमचा लीफ ब्लाइट हा तुमचा काय होतो, रोग होतो गव्हावर, ते सांगायचंय. आता हा आहे ना पुन्हा तुमचा रिपीटेड प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर येतं अल्ट्रिनिया ट्रिट्रिसी. अल्ट्रिनिया ट्रिट्रिसिना हा रिपीटेड PYQ तुम्ही करायला पाहिजे. नंतर बघा, खाली काही स्टेटमेंट दिलंय, विथ रिस्पेक्ट टू स्ट्रक्चर ऑफ DNA फॉलोइंग 4 स्टेटमेंट आर रेड, कन्सिडर द रिलेव्हंट स्टेटमेंट. DNA बद्दल काही माहिती दिलेली, त्यातलं रिलेव्हंट स्टेटमेंट कन्सिडर करा असं त्यांचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे. DNA इज मेड अप ऑफ 2 लॉंग चेन न्यूक्लियोटाइड्स. ओके, न्यूक्लियोटाइड्स कॉइल्ड इन अ हेलिक्स अराउंड अ सेंट्रल. ओके, इथे हे शब्द लक्ष द्या, न्यूक्लियोटाइडनी काय असं असं बनलेलं आहे असं म्हणतात ते. असं न्यूक्लियोटाइडनी काय आहे, तुमचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर बनलेलं आहे. कोणाचं, तर तुमच्या DNAचं, आज पर फर्स्ट स्टेटमेंट. ओके ठीक आहे. DNA इज मेड अप ऑफ 2 लॉंग चेन ऑफ न्यूक्लियोसाइड्स अराउंड अ सेंट्रल. आता बघा, एका ठिकाणी न्यूक्लियोटाइड आहे, एका ठिकाणी न्यूक्लियोसाइड आहे. एक तर ए स्टेटमेंट बरोबर असेल, 1 स्टेटमेंट बरोबर असेल, नाही तर तुमचं ए स्टेटमेंट बरोबर असेल, नाही तर बी स्टेटमेंट बरोबर असेल. दोघही सोबत स्टेटमेंट बरोबर असणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये फक्त एक टर्म मिस केलेली आहे, टर्म रिप्लेस केलेली आहे. तिथे जिथे ए आणि सी दिसेल त्याला काय करा, ए आणि बी दिसेल त्याला काय करा, उडवून टाका, की आपला आन्सर कधीच बनणार नाही. बिकॉज हे 2 स्टेटमेंट काय आहेत, एक्झॅक्टली काय दिसतात, एकच एलिमेंट आहे, फक्त तिथला एक एलिमेंट रिप्लेस केला स्टेटमेंट मधला. ओके, म्हणजे ए आणि बी सोबत कधीच नसू शकतात. नंतर काय बघा, पुन्हा पहा, द 2 चेन आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर सो दॅट adenine is always pair with the thymine and cytosine is always pair with the guanine. तर हे करेक्ट आहे. तुमचं ATCG असं त्या DNAचं स्ट्रक्चर असतं. ATCG असं त्या DNAचं स्ट्रक्चर असतं. ॲडिनाइन हा थायमिन साहेब तुमचा कनेक्टेड असतो आणि तुमचं काय म्हणतात, ते सायटोसिन हा गुआनिन सोबत कनेक्टेड असतो. हे करेक्ट आहे. नंतर काय म्हणतात, चौथं स्टेटमेंट, 2 चेन आर नॉट कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. बघा इथे काय म्हणतात, 2 चेन आर कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर. खालच्या स्टेटमेंट मध्ये काय म्हणतात, 2 चेन आर नॉट कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर, whereas adenine is paired with the uracil and cytosine with the guanine. आता बघा इथे युरासिल आणला. हा जो युरासिल आहे ना, हा युरासिल RNA मध्ये असतो, हा DNA मध्ये नसतो. म्हणजे डी स्टेटमेंट तुमचं काय आहे, रॉंग आहे. जिथे जिथे डी असेल त्याला उडून टाका आणि यू विल गेट युअर आन्सर, दॅट इज A and C. म्हणजे बेसिक DNA ची जरी माहिती असेल, DNA RNA स्ट्रक्चर जरी माहिती असेल, तर यू विल गेट युअर क्वेश्चन करेक्ट, अदरवाइज यू विल गेट युअर क्वेश्चन रॉंग. बेसिक सायन्सचा प्रश्न आहे, माहित असायला पाहिजे. बेसिक बायोलॉजीचा प्रश्न आहे. नंतर बघा, खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहे.
तर याचं उत्तर येतं बघा 4. टॉर्पिडो, पॅरासिटिस, हिप्पोकॅमस आणि अॅनाबिस हे सगळे पायसेस म्हणजे फिशेस या स्पीसीजचा काय आहे, पार्ट आहेत. आता असे प्रश्न सोडून देण्यासाठी आलेले असतात, त्याला आपण स्किप करायचं, कारण एवढं पाठ करणं पॉसिबल नाहीये. ते असे प्रश्न सोडण्यासाठी आले असतात, ज्याला कुणाला माहिती, ज्याचं मेडिकल झालेलं आहे, ज्याचं बायोलॉजीमध्ये काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, अशा लोकांचे प्रश्न काय बरोबर येतात. जे सामान्य तुमचे ऍस्पिरंट आहेत त्यांचे असे प्रश्न चूक येतात. माहिती असेल तर करेक्ट होईल, नसेल माहिती तो काय करायचा, स्किप करायचा, लाजायचं नाही. ओके, हे पायसेसचे आहे, याचा आन्सर 4 आहे. पुढे बघा, हेरोईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क किंवा लेटेक्स वापरले जातात. आता सगळ्या महाराष्ट्रात सगळ्यांचं हे बरोबर आलं असेल. हेरोईन तयार करण्यासाठी पॉपी सीड्स म्हणजे खसखस याचं काय लेटेक्स वापरला जातो, हे सगळ्या जगाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही. त्या गोष्टी सांगाव्या लागत नसतात, सगळ्यांना माहित असतं. नंतर बघा, तुम्ही जर एक गोष्ट पाहिली असेल तर बायोलॉजीचं वेटेज इज क्वाईट हाय. 20 प्रश्नापैकी अराउंड तुमचं 60 to 70% ऑफ द जे वेटेज आहे ते बायोलॉजीला आहे. तुम्ही तुम्ही म्हणजे अराउंड 50% वेटेज काय बायोलॉजीला आहे. फिजिक्स केमिस्ट्रीला हे तुमचं अराउंड म्हणजे तसं त्याप्रमाणे वेटेज आहे. सो आपली बायोलॉजी काय आपली स्ट्रॉंग असायला पाहिजे. तर आपले जे सायन्सचे लेक्चर चालू होतील त्यात सुद्धा आपण बायोपासूनच चालू करणार आहोत, कारण जे स्ट्रॉंग एरिया जे विचारले जातात त्यावर आपलं फोकस जास्त असला पाहिजे. म्हणून काय तुम्ही ती बॅच पर्टिक्युलरली जॉईन करू शकता. आता बघा, मॅच द फॉलोइंग टू एक्सप्रेस द जनरल रिझेम्बलन्स बिटवीन बोन अँड ग्रिडल फोर लिम्स अँड हिंज. तुमच्या पायाचे आणि हाताच्या मध्ये काय सिमिलॅरिटी आहेत हिंज मध्ये ते सांगा, असं त्याचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे. ते म्हणतात शोल्डर जॉईंट. ओके, आपला हा शोल्डर जॉईंट कोणत्या जॉईंटशी अटॅच आहे, तर आपला शोल्डर बघा, हात तुमचा बॉडी आणि हात हे काय वेगळे होत आहेत. ओके, तसंच आपले पाय आणि बॉडी वेगळी कुठून होणार आहे, हिप जॉईंट पासून. मग एचं 4 असलं पाहिजे, एचं काय असलं पाहिजे, 4 असलं पाहिजे. एकाच ठिकाणी आहे ते, एकाच ठिकाणी आहे. ह्युमेरस, ओके, कोपर हा जो आपला एल्बो आहे बघा, एल्बो हा आपला एल्बो आहे. एल्बो सारखं फीचर पायात कुठे आहे, तर नी जवळ आहे बघा, नी जवळ आहे बघा, म्हणजे सीचं 2 असलं पाहिजे. आणि यू विल गेट युअर आन्सर याचं ए 4 3 2 1 4 3. ओके, नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं त्यांनी विचारलंय. ओके, मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात. 208 नसतात, ते 206 असतात. ते असतात 206 असतात. म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय तुमचं रॉंग आहे, पहिलं स्टेटमेंट काय रॉंग आहे. ओके, नंतर काय म्हणतात, व्हर्टिब्रेट अँड फेशियल बोन्स आर इरेग्युलर टाइप्स ऑफ बोन. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या मणक्यामध्ये वेगवेगळ्या टाइपचे बोन असतात, काही तुमचे हँगिंग बोन असतात, काही अटॅच असतात, इरेग्युलर आहेत सगळे. फेशियल फीचर मध्ये पण वेगवेगळे, नाकाचं हाड वेगळ्या शेपचं आहे, इथं तुमच्या काय म्हणतात हनुवटीचं हाड वेगळ्या टाईपचं आहे, इथे फोरहेडचं वेगळं इरेग्युलर टाईप आहे. म्हणजे हे काय तुमचं करेक्ट आहे, म्हणून याचं उत्तर येतं बी. ओके, फॉर्म द फॉलोइंग विच आयसोटोप्स ॲज अ हेवी हायड्रोजन. हायड्रोजनचा असा कोणता आयसोटोप आहे त्याला आपण हेवी हायड्रोजन किंवा हेवी वॉटर म्हणतो. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचे किती आहेत, 3 आयसोटोप. एक स्वतः हायड्रोजन आहे, त्याचे 2 आयसोटोप आहे. आणि त्यातला आपण हेवी वॉटर कुणाला म्हणतो, तर ड्यूटेरियमला म्हणतो. कुणाला म्हणतो, ड्यूटेरियमला म्हणतो. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग याचं उत्तर काय, तर ड्यूटेरियम. त्याला आपण काय म्हणतो, हेवी वॉटर म्हणतो. हेवी वॉटर कुठे वापरल्या जातं, तर तुमच्या ज्या न्यूक्लिअर रिॲक्शन असतात, न्यूक्लिअर फ्युल असतात, तिथे ते वापरल्या जातात. नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ मेटल ऑर मेटल्स कॅन बी एक्सट्रॅक्टेड फ्रॉम देअर ओर बाय युझिंग सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन. सायनाइड कॉम्प्लेक्स सोल्युशन कोणत्या मेटल एक्सट्रॅक्शन साठी वापरलं जातं असं त्यांनी म्हटलंय. तर तुम्ही जर पुन्हा एकदा बेसिक केमिस्ट्री वाचली असेल, मेटलर्जी वाचली असेल, तर तुम्हाला माहिती आहे इट इज यूज फॉर युअर काय म्हणतात गोल्ड अँड सिल्वर, AU अँड AG. पण समजा तुम्हाला माहित नसेल तर कसं सॉल्व्ह करायचं. मी वाचलं असेल तर वेल अँड गुड, तुम्ही काय म्हणतात बेनिफिशियल राहता आणि विल गेट थ्रू इट. पण जर समजा तुम्ही वाचलं नसेल तर प्रॉब्लेम होईल ना. तर तेव्हा काय करायचं, तुम्ही हे ऑप्शन पाहायचे बघा, कॉपर गोल्ड, कॉपर सिल्वर, सिल्वर गोल्ड, राईट. एक ऑप्शन आहे चौथं, सोडियम आणि मर्क्युरी. याला काय करा, एलिमिनेट करून टाका, कारण तुमच्या उरलेल्या 3 ऑप्शन मध्ये एक तर गोल्ड आणि सिल्वर कंटिन्युअसली दिसते. गोल्ड आणि सिल्वर कंटिन्युअसली दिसते, ते तुमच्या आन्सर मध्ये सुद्धा गोल्ड आणि सिल्वर असलं पाहिजे. म्हणून या डी ला उडवून टाका. डी तुमचा आन्सर कदापि होणार नाही. डी तुमचा आन्सर कदापि होणार नाही. आता बघा, आयदर तुमचं ए और बी आहे किंवा फक्त सी आहे. याच्यामध्ये रिपीटेडली कोण यूज झालाय ऑप्शन मध्ये, तर तुमचं सिल्वर आणि गोल्ड यूज झालंय. म्हणून ते तुमचं आन्सर असण्याचे चान्सेस काय असतात, खूप जास्त असतात, खूप जास्त. माहिती असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, नसेल माहिती तर असं तुम्ही लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी नुसार सुद्धा जाऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आयुष्यामध्ये.
नंतर बघा प्रश्न क्रमांक 67 विच रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेत जमिनी, हे नीट वाचायचं. ओके, रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेत जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीकरण करणे म्हणजे ऍसिड न्यूट्रलाइज करायचंय, करण्यासाठी कोणते रसायन वापरले. आता बघा खाली रसायने दिलेत, पोटॅश, लाईम वॉटर, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, अमोनियम हायड्रॉक्साईड. सगळेच अल्कलाईन नेचरचे आहेत आणि सगळे ऍसिडिटी न्यूट्रल करण्यासाठी वापरतात इन जनरल, तुम्हाला एवढं माहिती असेल. पण जर तुम्ही थोडं डीपर डाऊन अभ्यास केला असेल तर तुम्हाला माहितीये मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे जे तुम्ही अँटासिड घेता ना बघा, ती गुलाबी कलरची, पिवळ्या कलरची बाटली घेता, पांढऱ्या कलरची, त्याच्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरले जातं आणि ते ह्युमन साठी असतं, जमिनीसाठी नसतं. म्हणजे सी तुमच्या आन्सर मध्ये कदापि असणार नाही, सी तुमच्या आन्सर मध्ये कदापि असणार नाही, कदापि असणार. आणि पुन्हा तुमचा स्टडी असेल तर तुम्हाला माहितीये लाईम वॉटर हे तुमच्या जमिनीची न्यूट्रॅलिटी करण्यासाठी वापरलं जातं, म्हणून तुमचा आन्सर काय येतं 3 ओनली बी, 3 ओनली बी, 3 ओनली बी. कळालं? थोडी बेसिक इथे माहिती लागणार. नंतर बघा, इट इज यूज टू एस्टिमेट द प्रेझेन्स ऑफ अनसॅच्युरेशन ऑफ ऑइल अँड फॅट. आता पहिले अनसॅच्युरेशन म्हणजे काय ते शिका. ऑइल आणि फॅट हे तुमचे हायड्रोजनेटेड असतात बघा, कार्बन आणि हायड्रोकार्बन्स असतात आणि याच्यामध्ये काही काही तुमच्या ऑइलमध्ये डबल बॉन्ड असतो, काही काही ऑइलमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, त्यालाच आपण काय म्हणतो अनसॅच्युरेशन म्हणतो. तर किती प्रकारचे डबल बॉन्ड आहेत, किती प्रकारचे ट्रिपल बॉन्ड आहेत हे चेक करण्यासाठी आपण काय यूज करतो, आयोडीन व्हॅल्यू यूज करतो. आपण काय करतो, आयोडीन व्हॅल्यू यूज करतो, म्हणून याचं उत्तर काय आयोडीन व्हॅल्यू. हा कॉन्सेप्ट माहिती असावा लागणार होता, माहिती असेल तर येतो, नसेल माहिती तर नाहीये. ओके, सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू याचं उत्तर नाहीये, त्याचं उत्तर आयोडीन व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे बघा, आयडेंटिफाय द टाइप ऑफ फॉलोइंग केमिकल रिएक्शन. इथे तुमचा काय म्हणतात पोटॅशियम क्लोराईड दिलाय बघा आणि तो काय डिकम्पोज, पोटॅशियम क्लोराईड ऑक्साईड दिलाय बघा, तो डिकम्पोज झालाय पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन मध्ये. एक कंपाऊंड तुमचा ब्रेकडाऊन झालाय दोन वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये. एक कंपाऊंड ब्रेकडाऊन झालाय दोन वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये. म्हणजे ही तुमची कुठली आहे, इथे कुठे तुम्हाला हीट बाहेर पडलेली दिसते का, नाही, उलट हीट द्यावी लागली बघा. उलट हीट काय करावी लागली, द्यावी लागली. ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे, हीट द्यावी लागली. हीट कुठे बाहेर पडली का, नाही. म्हणजे हे काय आहे तुमचं रॉंग आहे. ए ऑप्शन गेलं, ए ऑप्शन गेलं, उडून टाका येईल. ओके, हीट दिली आपण, हीट बाहेर नाही पडली. नंतर काय डिस्प्लेसमेंट रिएक्शन, काय डिस्प्लेस झालेलं दिसतंय का, काय झालेलं दिसत. डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणजे काय, एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटला घेऊन काहीतरी चौथाच एलिमेंट बनतो. म्हणजे प्रोडक्ट तुमचे काय म्हणतात, जे काही इनपुट असतात, इनपुट इज इक्वल टू आउटपुट असं तुम्हाला ते दिसतं, फक्त ते एलिमेंट डिस्प्लेस झालेले असतात. इथे असं काही दिसतंय का, नाही. इथे तर ब्रेकडाऊन झालंय, ब्रेकडाऊन झालंय, डिकम्पोज झालंय. ब्रेकडाऊनचा सिमिलर वर्ड काय, डिकम्पोज. म्हणजे हे त्याचं काय येतं उत्तर येतं, हे त्याचं काय येतं उत्तर येतं, ओनली सी त्याचं उत्तर आहे. फोटोकेमिकल रिएक्शन नाहीये कुठेही, ते काय तुमचं फोटोसिंथेसिस होत नाही विथ द प्रेझेन्स ऑफ सनलाइट, काही होत नाही. इट इज नॉट अ फोटोकेमिकल रिएक्शन, सनलाइट इथे यूज नाही केला जाते. ओके, म्हणजे ही काय आहे तुमची डिकम्पोजिशन. टाइप्स ऑफ रिएक्शन सुद्धा आपण केमिस्ट्रीमध्ये घेणार आहोत. सो तुम्ही तिकडे काय बॅच जॉईन करायला पाहिजे, कोणती राज्यसेवा पूर्व परीक्षेची. नंतर बघा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ओके, रेट ऑफ केमिकल रिएक्शन, रासायनिक अभिक्रियेचा वेग कशा कशावर डिपेंड असतो ते बघा. प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. यस, जेवढे रिएक्टंट तुमचे तिथे प्रेझेंट असतील तेवढ्या जोरात ती रिएक्शन होईल, नसतील तर नाही होणार. म्हणजे काय आहे, करेक्ट आहे बाबा, सोडून करायचं. मीच तुम्हाला सांगते, मी उत्तर करते. डिक्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, तर हे काय आहे तुमचं रॉंग आहे. जर तुम्ही रिएक्टंटचं कंपोजिशन वाढवलं तर तुमची रिएक्शनचा रेट वाढेल ना, कमी केल्यावर कसं होईल, स्पर्धा लागेल ना, तेवढं प्रोडक्ट फॉर्मच होणार नाही. म्हणजे हे उलट करून टाकलं त्याने. जिथे जिथे बी आहे त्याला हटवा, जिथे जिथे बी आहे त्याला हटवा, जिथे जिथे ए आहे त्याला पकडा. तुमचा आन्सर तासच येऊन गेलं, ए आणि सी. बाकी वाचायची पण गरज नाही, तरी पण आपण वाचू. इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर, येस इट इज करेक्ट. डिक्रीजेस ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर, नो इट इज रॉंग. ओके, नो इट इज रॉंग. हे सुद्धा तुमचं केलं, तुमचं उत्तर काय ए आणि सी, उत्तर काय ए आणि सी. ओके, चलो फिर आगे. तर असे आपले हे सायन्सचे PYQ होते. आय होप तुम्हाला ते कळाले असतील, आवडले असतील. अजून बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाहिल्या असतील, बरेच तुम्हाला मी काय सांगितलं, हे पण सांगितलं, काय त्याचं नाव काय सांगितलं, ट्रिक्स आणि टेक्निक सुद्धा सांगितल्या. तर अशीच आपली काय जे काही पूर्ण सिलेबस सुद्धा आम्ही कव्हर करतोय, अशी ही आपली बॅच आहे राज्यसेवेची.
प्रिलियम्स ओरिएंटेड बॅच आहे 28 सप्टेंबरच्या, ती बॅच चालू झालेली आहे. लवकरच 4-5 दिवसामध्ये तुमचे सायन्सचे लेक्चर सुद्धा चालू होतील. ऑब्व्हियसली आय विल बी टेकिंग दॅट लेक्चर. तर ही तुमची बॅच, जिची फीस फक्त ₹199 आहे आणि ही बॅच चालू झालेली आहे. तर तुमचा जर अभ्यासला स्ट्रीमलाईन वळण द्यायचं असेल, येत्या 60 दिवसामध्ये तुम्हाला खरंच जर एक्झाम क्रॅक करायची असेल, तर तुम्ही ही पर्टिक्युलर बॅच काय जॉइन करायला पाहिजे. आता इथे थांबूयात, पुन्हा भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन थँक यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे. विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. मला स्टिल काही सजेशन असेल तेही तुम्ही काय आम्हाला देऊ शकता. ओके, आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय, हॅव अ नाईस डे.